बाहेर अंधार पडत होता. माझ्या दारात दिवा लागला होता. दारात मला गेनूबुवा ताराळ दिसताच मी आईला बोललो, "आये, दारात तराळ आलाय." माझ्या आईनं तराळाला बघताच डोईचा पदर नीट केला. तोच माझ्या बाने त्यांना पुसलं. "का व एकाएकी अंधार करून माझ्या दारात?" मग उभ्या उभ्याच गेनूबुवानं आपल्या दंडकीच्या खिशातून पत्र काढले. ते माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला, "रामा, तुझ्या नावावर हे पत्र आलंय बघ." माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटा पालटा करून दाराच्या उजेडात बघितले. पुढे अंधारात नजर टाकली व अण्णा चितागती झाल्यागत गप्प झाला. माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणत असे. वास्तविक माझ्या बापाच्या एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र असं पाठवलं नसावं. त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार? काही खबर आली, सांगावा आला तर माणसाच्या तोंडीच येणार. तोंडातोंडीचा सांगावा हेच खरे पत्र टपाल. पण पोस्टकार्डावर लिहिलेले पत्र माझ्या बाला कधीच आले नव्हते. त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल, कागदपत्राचा लखोटा गावोगाव पाटील, तलाठ्याला, महालकरी, मामलेदाराला, हवालदार, फौजदाराला गावकीच्या कामात पोचता केलेला होता. त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातलेले होते. पण स्वतःला म्हणून कुणाचं पत्र आलेले नव्हते. हे मला घरात दिसत होतं. त्यांना तसं कुणी पत्र टपाल धाडत नव्हते. कुणी तसं धाडण्याचे कारणही नव्हते. त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती. पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती. आला तर सांगावा निरोप येणार. त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती. आता तेवढीच बया काय खबर कळवली तर पत्रानं कळवणार. पण तिनेही काय कवा मुंबईला असल्यापासून कागदपत्र धाडला नव्हता. काय तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडले नसावे. पण काहीतरी महत्त्वाचंच असावं अशी ही सगळी वस्तुस्थिती होती. मग गेनूबुवा तराळानं कुणाचा कागद द्यावा या विचारात पडून माझ्या वडिलानं अण्णानं लागलीच तराळाला पुसले. "काय गा, ह्यो कागद मला आलाय म्हणतोच?" "वैर रामा, तुलाच आलाय." वडिलाने हातातले पत्र पुन्हा उलटं पालटं बघितलं. त्याला विचारले, "यात माझे नाव राम तात्या असं लिहिलंय?" "तर काय, त्यात तुझा पत्त्या पण हाय." "हे पत्र माझेच हाय म्हण की." "तर दुसऱ्या कुणाचे न्हाय, तुझंच हाय बघ." त्या तराळ बोलता बोलता खाली बसला व वडिलाला बोलला, "रामा, जरा चिलीम तरी पेटव." मग माझा बाप तंबाखूने चिलीम भरू लागला. तोवर मी त्यांचं बोलणं ऐकून बाहेर आलो. कुणाचं पत्र आलं म्हणून ते पत्र हातात घेऊन उलटं पालटं करून बघितलं. मी लहान होतो, अडाणीच, शाळेत जात नव्हतो. पत्र पाहून माझी वाचाच बंद. काय करणार, मला वाचताच येत नव्हतं. बापानं अण्णानं चिलीम पेटवली. एक झुरका मारून तराळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला, "वय गा, कुणाचा असावा हा कागद?" "कुणाला ठावं, माझ्या हातात नायकानं दिलं." "त्याच्या पण हातात पोस्टमनने बाजारात दिलं." "पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात काय बोलला असेल की?"
चिलिमीचा झुरका मारून तराळ बोलला, आता मला का ते ठावं नवं. त्वा त्याला पुसायचं तरी, पत्रात काय मजकूर हाय तो. वय गड्या, म्या तसं पुसायचं इसरलो, असं म्हणून तराळ पुढे बोलला. पण रामा, तो नायक काय लिहणार हाय वया. ते बी खरंच हाय, पण त्याने डाकवाल्याकडे कागद फोडून बिडून घेतला तेवढंच विचारायचं. माझ्या वडिलांच्या हातात चिलीम देत तराळ बोलला. व्हय, तेवढं मातर पुसायला पाहिजे होते खरे. अण्णांनी माझ्या हातून पत्र घेतले, चौकटीत उजेडाच्या बाजूला धरले, त्यावर नजर टाकली. या पत्रात काय जास्त लिवलं बी नाय, असं म्हणतोय. असं आश्चर्यानं बोलून तराळानं ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात त्यातल्या 2 ओळी बघून तोही चमत्कारिकपणे बोलला. रामा, तुला कवा नव्हे ते पत्र आलं, पण तेवी अर्धच आलंय. काही महत्त्वाचा निरोप असल. आता ते तलाठ्याकडे नाहीतर मास्तरकडे फोडून बघितल्याशिवाय कसं कळायचं. ते बी खरंच. आत्ताच्या आत्ता तलाठ्याकडे कुलकर्ण्यांकडे जातो. अरे रामा, कुलकर्णी गावात नाय. मग गावातल्या मास्तरकडे सकाळी जाऊन त्या मास्तराला गाठतो. सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला. मीही त्याच्या पाठोपाठ निघालो. तोच आईने आवाज केला, कुठं व चाललाय. अगं, आलेलं पत्र तरी वाचून येतो गावात. मग आई गप्प झाली. आम्ही मास्तरांच्या दारात गेलो. बाहेरच्या सोफ्यात कोणीच दिसेना, म्हणून अण्णानं आत हाक दिली, मास्तर आहेत का घरात. त्याचबरोबर आतून उलटा आवाज आला, कोण आहे रे बाहेर. मी रामा हायजी, असा अण्णाचा आवाज आत शिरल्या शिरल्या मास्तरीणबाई चटाचटा पाऊल टाकत बाहेर आली. अहो, आत काय करताय तुम्ही. दारात रामा ऐताच आलाय. पावसाचे दिवस, 4 लाकडं तरी फोडून घ्या. आता स्वयंपाकाला सरपण नाही, असं मास्तरीणबाई आत तोंड करून बोलली व पुन्हा अण्णाला म्हणाली, अरे आमचं बघ सरपण संपलंय. लाकडाच्या 4 ढलप्या तरी काढून दे. त्यात पावसाचं दिवस. अण्णा गप्प झाला. आता अण्णाच्या पुढं प्रश्न होता. मास्तरांच्याकडून पत्र वाचून घ्यायचं होतं. त्यांच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण. त्यांच्या दारात तर पत्र घेऊन आलो. पत्र तर वाचून घेणं भाग होतं. काय रामा, का सकाळीच दारात. मास्तरांनी बाहेर येऊन विचारलं. व्हय, तसं कामच पडलंय. कसलं काम काढलंय रामा. तसं काय भारी नाही, असं म्हणून दंडकीच्या खिशातले पत्र काढून हाताने पुढे करून तो म्हणाला, हे पत्र आलंय, तेवढं फोडून दावायचं हाय. ते पत्र मास्तरांच्या हातात टाकणार. तोच मास्तरांनी लागलीच आपलं काम सांगितलं. अरे रामा, घरात स्वयंपाकाचं थटलंय. लाकडाच्या 4 ढलप्या तरी तेवढ्या काढून दे. मी त्याला कुठं नाही म्हणतोय, असा अण्णाचा होकार आलाच अन तो सरळ पुढं बोलला, द्या की कुऱ्हाड तेवढी. 4 फाळ्या काढून देतो. अण्णाच्या पुढं दुसरा मार्गच नव्हता. त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं.
अण्णानं कुऱ्हाडीचं नाव काढताच मास्तर लागलीच सोफ्यातून आत गेले. माळीच्या चौकटीतून आत बायकोला हाक मारली. अगे ती आपली कुऱ्हाड कुठं आहे? रामाकडून आजच्या पुरत्या 4 ढलप्या काढून घेतो. त्याबरोबर आतून उलटा आवाज आला. अहो, आजच्या पुरत्या काय बोलताय? 4-8 दिवस पुरेल. एवढं तरी त्याच्याकडून सरपण फोडून घ्या. तो ऐताच गावलाय. त्यात पावसाचं दिवस. अण्णांच्या कानावर मास्तरीणबाईंचं शब्द पडले. मग तो वैतागतच स्वतःला बडबडला. तुझ्या घरचा नोकर नव्ह का? बरा गावलो तावडीत. अण्णाला वैताग येण्यासारखाच हा प्रसंग होता, पण त्याच्यापुढे आता काही इलाज नव्हता. त्यात आम्हाला 2च डोळे, पण मास्तर शिकल्यानं ते आता 4 डोळ्यांचे झाले होते. कधीही नाही आडीला असंच काय वाचून घ्यायला त्यांच्या दारापुढे जाण्याचा प्रसंग हा येणारच. तेवढ्याच मास्तरांनी जडशीळ कुऱ्हाड आणून पुढं अंगणात धपकन टाकली व अण्णाला बोलले, रामा, भराभरा 4 दिवसांचे सरपण फोडून दे. तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तरांच्या हातात वरून टाकलं. मास्तर, अगोदर तरी वाचून दावा मला. मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली. तोच ते अण्णाला म्हणाले, रामा, मी आंघोळ करून आलोच. पाणी थंड होईल, मग तुझे पत्र वाचून दावतो, बरं का? पत्र वाचून घेण्यासाठी लाकडे फोडण्याची वेळ माझ्या अण्णावर आली होती. अण्णा लाकडं फोडू लागला. पत्रात काय असेल याचे विचार मनात दाटत होतेच. लाकडे फोडून झाली, पण त्यात बराच वेळ गेला होता. मग अण्णानं हाक दिली, मास्तर. अहो मास्तर. त्याचबरोबर मास्तर आतून बाहेर आले. त्यांनी लागलीच विचारलं, काय रामा, झाली का लाकडं फोडून? तो बघा की फोडलेल्या लाकडांचा ढीग. त्या ढिगाकडे पाहून मास्तरांनी अण्णाला शाबासकी दिली. अण्णा लगेच म्हणाला, आता तरी ते पत्र वाचून दावा. मास्तरांनी त्यावर नजर फिरवली व विचारलं, अरे रामा, तुझी बहीण मुंबईला होती काय? वय होती. मावसभण धोंडामाय, घरातल्या वाणीच. अरे तिला देवाज्ञा झाली. तुझी सारखी आठवण काढत होती. अण्णा कळवळला, अरे देवा, माझी धोंडाई गेली म्हणता. अण्णा गप्प झाला. मोठ्या जुलमाने खाली मुंडी घालून मास्तरांच्या पायरीवरून उठला. खाली मान घालून वाड्याबाहेर पडला. वाटेला लागल्यावर त्याने पाणावलेले डोळे पुसले.